चाकण एमआयडीसीच्या धर्तीवरती राज्य सरकारचं एक मोठं पाऊल पाहायला मिळते। राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचं हे मोठं पाऊल आहे। टप्प्याटप्प्यानं राज्यातील इतर महत्त्वाच्या एमएसआरडीसी इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्टमध्ये देखील परावर्तित केला जाणार आहे। त्यामुळे चाकण एमआयडीसीच्या धर्तीवरती अर्थात राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, एकीकडे आपण पाहिलं होतं की 20 उद्योजक आहेत जे अर्थात इथून निघून जाण्याची भाषा करतायत आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय। प्रज्ञा, नक्कीच या निर्णयाकडे आपण पाहिलं तर आपल्या एक लक्षात येईल की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने चाकण एमआयडीसीची दुरावस्था आहे आणि ज्या पद्धतीने आता 20 कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार खडबडून जागा झालेलं आहे। या धर्तीवर 2 दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी भेट दिली आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील याचा उल्लेख केला होता की केवळ चाकण एमआयडीसी नाही तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही एमआयडीसी आहे त्या ठिकाणी ज्या काही असुविधा आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। तिथल्या उपाययोजना या प्रामुख्याने केल्या जाणार आहेत असं सुतोवाच केलं होतं आणि त्याच धर्तीवर आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हा जो ऍक्ट आहे तो लागू करण्याचा म्हणजे इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू करण्याचा निर्णय हा घेतला जाण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये रस्ते, गटारं, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक उपद्रव यासारख्या प्रश्नांवर स्वतंत्र अशी ऑथॉरिटीला त्याचे अधिकार दिले जाणार आहेत आणि याच्यामधून हे सगळं काम केलं जाणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर चाकण एमआयडीसी मध्ये सातत्याने हा प्रश्न समोर येताना दिसतोय। अद्यापही कचऱ्याचे प्रश्न हे असेच प्रलंबित आहेत। आज देखील आपण या संदर्भात जर चाकणचा आढावा घेतला तर जैसे ती परिस्थिती आहे। ज्या पद्धतीने उद्योगमंत्री उदय सामंत आल्यानंतर डागडुजी करण्याचं संपूर्ण हे सत्र सुरू झालं होतं, मात्र आत्ताही जर पाहिलं तर खड्डे त्याच अवस्थेमध्ये आहेत। अजूनही त्याची काही दुरुस्ती केली गेली नाही। ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे। या बाबतीत काय केलं जाणार हे नागरिक प्रश्न विचारतायत आणि आज नागरिकांनी साखळी उपोषण याकरिता सुरू केलेलं आहे। म्हणजे उद्योगांच्या पाठोपाठ आता नागरिक देखील उपोषणात बसल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। चाकणचे हे नागरिक आहेत ते देखील आता प्रश्न विचारू लागले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सर्वसामान्य नागरिकही आता प्रश्न विचारतायत आणि सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे।